भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम, महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम, परमात्मा एक. माझा अनुभव, शब्दाचा जाळ्यात अडकून सासूबाईला कळले भगवान, म्हणून काळजीपूर्वक बोलावे शब्द महान. माझे नाव सौ. भाग्यश्री नितेशजी तांगडे आहे. आज मी, माझा अनुभव, या अनुभव मालिकेत दैवी शक्तीच्या गुणांचा अनुभव सादर करते आहे. 27 ऑक्टोबर 2017 चा हा अनुभव माझ्या सासूबाईशी, मीरा तांगडे, संबंधित आहे. शब्द कसा शैतान बनते ते या अनुभवावरून कळते. माझ्या सासूबाई या शेतात सकाळला 8 ते 9 च्या दरम्यान गेल्या होत्या. तर तिथे माझी चुलत सासूबाई व माझ्या सासूबाई कापूस वेचत होत्या. माझ्या सासूबाई एका रेषेत होत्या तर त्याच्या उजव्या बाजूने माझी चुलत सासू होती. माझ्या सासूबाईने आपल्या डाव्या बाजूने लगतच्या एका रेषेत काही सामान ठेवले होते. तर काही वेळ त्या कापूस वेचत होत्या. ज्या रेषेत सामान ठेवले होते त्या ठिकाणानी अचानक एका वाघाने सामानावर झेप घेतली. तो वाघ व माझ्या सासूबाई समोर होता तर त्या वाघाला पाहता बरोबर खूपच घाबरल्या व मनामध्ये बाबा हनुमानजीच्या धावा केल्या आणि त्या वाघावे बडरकाळी केली व समोर झेप घेतली आणि पळाला. सासूबाईंनी मागे सरकत गेल्या आणि माझ्या चुलत सासूला जाऊन भीतीमुळे कवटाळल्या. त्यांना सर्व हकीकत सांगितली. मग हा सर्व प्रकार आम्हाला माहिती झाला व मला माझ्या सासूबाईच्या शब्दाची आठवण झाली. तर पहा, ऑक्टोबर 11 ला आमच्या गावामध्ये मासिक हवन होतं व माझ्या सासूबाई कापूस वेचण्यासाठी शेतात गेल्या होत्या. त्याच शेतात जिथे वाघ दिसला होता. त्याच दिवशी सायंकाळला वाघावरून गोष्टी निघाल्या तर माझ्या सासऱ्यांनी सहज माझ्या सासूला म्हणाले की, तू एकटी वगैरे जाऊ नको, तिथे वाघ राहू शकते. वाघाची चर्चा सुरू होती म्हणून. तर माझ्या सासूबाईंनी त्याच्यावर प्रत्युत्तर असे दिले की, खाऊ दे, मला वाघांनी खाल्लं पाहिजे. मला खाल्यानंतर माझ्या मुलांना 8 लाख रुपये भेटणं. म्हणूनच मला वाघांनी खाल्लं पाहिजे. तर त्यावर कोणीच काही बोलले नाही. ती चर्चा तिथेच थांबली. त्यानंतर शेतामध्ये काही सोबतीला स्त्रिया होत्या, त्यांनाही तसेच म्हणायची की, मला वाघाने खाल्लं पाहिजे. पहा, 11 ऑक्टोबरला शब्द बोलले व 27 ऑक्टोबरला ते शब्द शैतान बनले. माझ्या सासूबाई घरी आल्यानंतर खूप रडत होत्या. खूप संकटातून वाचलो म्हणून खूप विल्या पण होत्या. नंतर त्यांना त्याची चूक लक्षात आणून दिली व त्यांना समजलं की अपशब्दामुळे काय होऊ शकते. त्यांना भगवंताला क्षमा मागायला सांगितली. पहा, ते शेत जंगलाचा विरुद्ध दिशेने आहे. त्या ठिकाणी वाघ येणे शक्य नव्हते व दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या गावातील एका व्यक्तीला तो वाघ त्या शेताच्या विरुद्ध दिशेने दुसऱ्या गावाच्या दिशेने जाताना दिसला होता. नंतर मी, मार्गदर्शक काकाजीकडे गेली, त्यांना सर्व हकीकत सांगितली व त्याचे शब्द सांगितले की मला वाघान खाल्लं पाहिजे. हे ऐकताच ते रागवले. शब्दातच परमेश्वर आहे व सैतान सुद्धा आहे. शब्दात चूक झाली व असे शब्द बोलू नये. परमेश्वराला मृत्यूचं दार दाखवायचं होत म्हणे, म्हणून अशी अद्दल घडली. तेव्हापासून माझ्या सासूबाई मरण्याचं नाव घेत नाहीतर आधी नेहमीच मेली पाहिजे असे म्हणत राहायच्या. पण जेव्हा ही घटना घडली तेव्हापासून तस बोलणं बंदच झाले. म्हणून सर्व सेवक सेविकांना विनंती आहे की शब्द हे सांभाळून बोलावे. कारण आपल्या मार्गात जागृत दैवी शक्ती शब्दांवर कार्य करीत असते. म्हणून आपले आचरण तत्व शब्द नियमाचा चाकोरीत ठेवावे. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. सेविका सौ. भाग्यश्री नितेशजी तांगडे, मु. लोहारा, ता. उमरेड, जी. नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.